हॅलो विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 1 सप्टेंबर 2025. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. सर्वप्रथम पाहूया कालचा एक प्रश्न. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक प्रश्न विचारलेला होता. AXVI म्हणजे अक्षवी या डिजिटल वॉलेटचा संबंध कोणाशी आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आपत्ती नुकसान नोंदणी. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण याबद्दलची डिटेलमध्ये माहिती पाहिलेलीच होती. थोडक्यात पुन्हा एकदा सांगतो. अक्षवी म्हणजेच आपदा क्षती विवरण ही एक याची अक्षवी याची विकासक संस्था आहे सीड्स इंडिया ही कंपनी. आणि या अक्षवी याचा उद्देश काय आहे? तर आपत्तीग्रस्त कुटुंबांना स्वतःचे नुकसान नोंदविण्यासाठी ई डिजिटल वॉलेट उपलब्ध करून देणे. अशा पद्धतीचा हा डिजिटल प्लॅटफॉर्म असेल. तर आता सुरू करूयात आजचे दिनविशेष. 1 सप्टेंबर 1961 एन-सी-आर-टीची स्थापना. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहितीच असेल एन-सी-आर-टी ही शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत एक खूप महत्त्वाची संस्था आहे. 1 सप्टेंबर 1961 या दिवशी त्याची स्थापना झालेली होती. राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद असे त्याचा पूर्ण फॉर्म आहे. पूर्वीच्या 7 संस्थांचे एकत्रीकरण करून या एन-सी-आर-टीची स्थापना करण्यात आलेली होती. या एन-सी-आर-टीचे मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे. तसेच 1 सप्टेंबर 1956 या दिवशी एल-आय-सीची स्थापना करण्यात आलेली होती. तर आपण आता थोडक्यात एन-सी-आर-टी बद्दल डिटेलमध्ये माहिती पाहूया. एन-सी-आर-टी नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग याची स्थापना 1961 साली झालेली होती आणि या एन-सी-आर-टीचा लोगो होता विद्या अमृतम् उष्णते. अजूनही एन-सी-आर-टी ही सध्याच्या शैक्षणिक विभागाशी निगडीत खूप महत्त्वाची संस्था आहे. आपल्याला माहीतच असेल सी-बी-एस-सीचे जे पुस्तक आहेत हे एन-सी-आर-टी पब्लिश करते. या एन-सी-आर-टीचा उद्देश काय आहे? तर भारतातील शालेय शिक्षणासाठी मानक अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तके तयार करणे. याचे कामकाज काय आहे? तर 1ली ते 12वी पर्यंतची एन-सी-आर-टी पाठ्यपुस्तके तयार करणे, शिक्षकांसाठी प्रशिक्षण व मार्गदर्शन करणे, शैक्षणिक संशोधन व शैक्षणिक धोरणांना मदत करणे, तसेच विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय स्तरावर परीक्षा घेणे म्हणजेच एन-टी-एस-सी असेल, ऑलिम्पियाड्स असेल, अशा प्रकारच्या परीक्षा देखील एन-सी-आर-टी आयोजित करते. याची विशेषता काय आहे? तर सी-बी-एस-ई व इतर अनेक राज्य मंडळे एन-सी-आर-टी पुस्तके वापरतात. तसेच समान दर्जाचे शिक्षण संपूर्ण देशभर उपलब्ध करून देण्याचा एन-सी-आर-टीद्वारे प्रयत्न केला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला परीक्षेच्या अनुषंगाने एन-सी-आर-टी ही खूप महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे आपल्याला याबद्दलची डिटेलमध्ये माहिती असणं गरजेचं आहे. आपण याबद्दलची माहिती पाहिलेलीच आहे. त्यामुळे आता यावर जर आपल्याला प्रश्न आला, तर आपल्याला चुकायला नको. लक्षात असू द्या, 1 सप्टेंबर 1961 एन-सी-आर-टीची स्थापना. आता आपल्या डिटेलमध्ये चालू घडामोडींना सुरुवात करूया. क्रिकेटपटू चेतेश्वर पुजारा याने आता नुकतीच निवृत्ती जाहीर केलेली आहे. याने निवृत्तीची घोषणा 24 ऑगस्ट 2025 रोजी आपल्या सोशल मीडियावरून जाहीर केलेली होती. या खेळाडूने सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलेली आहे. थोडक्यात त्याच्या कारकिर्दीचा आढावा घेऊया. त्याने जवळपास 103 कसोटी सामने खेळलेले आहेत. 100 पेक्षा जास्त कसोटी सामने खेळणं हीच एक मोठी उपलब्धी असते. त्यामुळे चेतेश्वर पुजारा याने 103 कसोटी सामने खेळलेले आहेत. ही खरंच एक मोठी गोष्ट आहे. त्याने या 103 कसोटीमध्ये 7195 इतक्या प्रचंड धावा केलेल्या आहेत. त्यामध्ये त्याची सरासरी राहिलेली होती 43.60. त्यानंतर त्याने या 103 सामन्यांमध्ये 19 शतके झळकावलेली होती. तसेच 35 अर्धशतके देखील त्यांनी या ठिकाणी झळकावलेली होती. विशेष ओळख म्हणजे 2018-19 मध्ये ऑस्ट्रेलिया मालिकेत प्लेयर ऑफ द सीरीज त्याने पटकावलेलं होतं. तसेच 2022 मध्ये देखील ऑस्ट्रेलिया सीरीजमध्ये त्यांनी खूप उत्तम अशी कामगिरी केलेली होती. चेतेश्वर पुजारा हा इतिहासातील एकमेव खेळाडू आहे ज्याने 500 चेंडू झेललेले आहेत. म्हणजे 500 चेंडू खेळणारा हा इतिहासातील पहिला खेळाडू देखील आहे. आपल्या संयमी व धैर्यशील फलंदाजीसाठी तो ओळखला जातो. तसेच राहुल द्रविड नंतर द वॉल म्हणून कुणाला उपाधी भेटलेली असेल तर ती चेतेश्वर पुजारा याला भेटलेली होती. आणि इव्हन त्याच्या निवृत्तीनंतर देखील अजूनही आपल्या भारतीय संघामध्ये त्याची जागा कोणी घेईल असे सध्या तरी कुणीही दिसत नाहीये. त्यामुळे या अशा खूप दर्जेदार खेळाडूंनी आता नुकतीच निवृत्ती जाहीर केल्याने आता भारतीय संघ थोडासा पेचातच पडलेला आहे. त्यानंतर पुढची बातमी आहे जगातील पहिल्या रोबो स्पर्धा.
आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीचे प्रश्न वारंवार विचारले जातात. जगातील पहिल्या रोबो स्पर्धा कुठे भरवण्यात आल्या? किंवा पहिल्या ज्या स्पर्धा आहेत, रोबोच्या स्पर्धा, ह्या टेक्नॉलॉजी रिलेटेड असल्यामुळे या टेक्नॉलॉजी घटकामध्ये देखील वेगवेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर आता पाहूया याबद्दलची थोडक्यात डिटेलमध्ये माहिती. 2025 वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्स ही आता नुकतीच पार पडलेली आहे. ही पार पडलेली आहे बीजिंग, चीन या ठिकाणी. कधी पार पडली? तर 14 ते 17 ऑगस्ट 2025 या दरम्यान. पहिल्या जागतिक मानवासारखे रोबोट खेळ या ठिकाणी भरवण्यात आलेले होते. यामध्ये 16 देश सहभागी झालेले होते. तसेच एकूण संघ होते 280. या पहिल्या रोबो स्पर्धेची थीम होती इंटेलिजंट कॉम्पिटिशन फॉर द फ्युचर. तसेच एकूण 500 अधिक ह्युमनॉइड रोबोट्स यामध्ये सहभागी झालेले होते. रोबोट खेळाडू हे ॲथलेटिक्स, फुटबॉल, नृत्य आणि मार्शल आर्ट्ससह विविध स्पर्धांमध्ये स्पर्धा करण्याचा प्रयत्न करतील. अशा पद्धतीच्या या पहिल्या रोबो स्पर्धा होत्या. 2027 पर्यंत जागतिक दर्जाचा ह्युमनॉइड रोबोट उद्योग उभारण्याचे लक्ष्य या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहे. तर लक्षात घ्या, जगातील पहिल्या रोबो स्पर्धा चीन या ठिकाणी भरवण्यात आलेल्या होत्या आणि 14 ते 17 ऑगस्ट या दरम्यान त्या भरवण्यात आलेल्या होत्या आणि जवळपास 16 देश यामध्ये सहभागी झालेले होते. पुढची महत्त्वाची बातमी म्हणजे भारतातील पहिले महिला नेतृत्वाखालील फूड हब तर नुकतेच सुरू करण्यात आलेले आहे. तर या महिला नेतृत्वाखालील पहिल्या फूड हबचे नाव आहे माऊली. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, माऊली हे काय आहे? तर भारतातील पहिले महिला नेतृत्वाखालील फूड हब. अशा पद्धतीचा देखील प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो. माऊली काय आहे? तर भारतातील पहिले महिला नेतृत्वाखालील फूड हब. याचे उद्घाटन केंद्रीय मंत्री श्री पियुष गोयल यांनी केलेले आहे. कांदिवली, मुंबई या ठिकाणी याची सुरुवात करण्यात आलेली आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे भारतातील पहिले महिला नेतृत्वाखालील ऑल वुमन क्लीन स्ट्रीट फूड हब असणार आहे. याचे संचालन कोण करणार आहे? तर संपूर्णपणे महिला स्वयंसहाय्य गटांच्या सदस्यांकडून याचे संचालन करण्यात येईल. याचे महत्त्व काय? तर महिला सक्षमीकरण, रोजगार निर्मिती, आत्मनिर्भरता आणि स्वच्छ अन्न पुरवठा अशा पद्धतीचे याचे महत्त्व असणार आहे. तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला यामध्ये याचे जे नाव आहे माऊली हे सर्वात महत्त्वाचे आहे. कारण माऊली काय आहे? अशा पद्धतीचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यामुळे आपल्याला याबद्दलची माहिती असणं गरजेचे आहे. तर या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच महत्त्वाच्या चालू घडामोडीवर आधारित आज आपण आता एक प्रश्न पाहणार आहोत. जगातील पहिल्या रोबो स्पर्धा कुठे पार पडल्या? अतिशय सोपा प्रश्न आहे. मी आताच ही बातमी कव्हर केलेली आहे. त्यामुळे तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर देणं सोपं जाईल. योग्य उत्तर तुम्ही सर्वांनी कमेंटमध्ये द्यायचं आहे, जेणेकरून मी त्या कमेंटला लाईक देईल आणि इतरही विद्यार्थ्यांना त्याचं योग्य उत्तर समजेल. तर जगातील पहिल्या रोबो स्पर्धा कुठे पार पडल्या? पर्याय क्रमांक 1 आहे चीन, पर्याय क्रमांक 2 आहे भारत, पर्याय क्रमांक 3 आहे सिंगापूर आणि पर्याय क्रमांक 4 आहे थायलंड. तर विद्यार्थी मित्रांनो, आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही सर्वांनी याचं योग्य उत्तर कमेंटमध्ये मला द्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आमच्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आम्ही YouTube सोबतच Telegram, X.com, WhatsApp, Facebook आणि Instagram अशा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आहोत. या सर्व ठिकाणी आम्हाला फॉलो करायला विसरू नका. तसेच विशेषतः YouTubeला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.